नमस्कार मंडळी, आज मी पुरी बनवते। तुम्ही म्हणाल की पुरीची रेसिपीमध्ये काय दाखवण्यासारखं आहे? पुरी तर प्रत्येकजणच बनवतं, पण नाही मंडळी, तुम्ही जर ह्या पद्धतीने जर पुरी केली तर मी 100% गॅरंटी देते की तुमची पुरी कधीच बिघडणार नाही, अजिबात तेलकट होणार नाही आणि खूप वेळ फुगलेली राहील आणि खुसखुशीत होईल, पण ती कधी कडक होणार नाही। मऊ लुसलुशीत अशा आपण पुऱ्या बनवणार आहोत, तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। मी इथे 4 जणांसाठी पुऱ्या बनवत्या, तर मी सुरुवातीला पीठ मळण्यासाठी मोठं भांडं घेतले, त्यामध्ये 3 वाट्या गव्हाचं पीठ, 3 चमचे बारीक रवा आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले। यासाठी आपण कडकडीत गरम तेलाचं मोहन टाकणार आहोत, तर त्यासाठी मी 3 चमचे कडकडीत गरम तेल घेतले आणि ते टाकून घेतले। हाताला सोसवेल असं झालं की तेल आपण सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि मोहन घातल्यानंतर पिठाची मूठ वळून बघायची। मूठ व्यवस्थित वळली आणि हलक्या दाबाने ती फुटली की मोहन परफेक्ट झाले असं समजायचं। आता आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्टसर कणिक मळून घेऊया आणि ओला कपडा टाकून 15 ते 20 मिनिटांसाठी असंच मुरत ठेवूया। कणिक आपली छान मुरलेली आहे। आता एक मोठा गोळा घेऊन त्याला पीठ लावून मी मोठी पोळी लाटून घेते। पोळी ना जास्त जाड लाटायची किंवा जास्त पातळही लाटायची नाही। मी इथे मिक्सरच्या छोट्या झाकणाच्या मदतीने सगळ्या पुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत। मला हीच पद्धत योग्य वाटते। तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही छोटे छोटे गोळे करून पुऱ्या करू शकता। आता तेल चांगलं गरम झाले। आता आपण ह्या पुऱ्या मध्यम ते मोठ्या आचेवरती तळून घेऊया। कधीच पुऱ्या मंद आचेवरती तळायच्या नाही, त्यामुळे पुऱ्या तेलकट होतात। तुम्ही बघू शकता पुऱ्या किती छान फुलल्यात आणि असं नाही की व्हिडिओमध्ये दाखवते तेवढ्याच पुऱ्या फुललेल्या आहेत। मी जेवढं पीठ घेतले तेवढ्या सगळ्या पुऱ्या फुललेल्या होत्या आणि खूप वेळापर्यंत तशाच फुगलेल्या राहिलेल्या। तर अशा प्रकारे आपल्या मऊ फुगलेल्या परफेक्ट पुऱ्या तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात कंजूसी करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या, कारण आपलं कुटुंबच आपलं खरं जग आहे। धन्यवाद।